नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मनोनी हा काव्या रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत. आतापर्यंत आपण विघ्नराज विघ्नहर्ता भगवान गणरायाचं ज्या ज्ञानोबाऱ्यांनी अपूर्व अशा प्रकारच्या शब्दसंपत्तीतून वर्णन केलेलं आहे, अशा साहित्यात्मक किंवा वाङ्मयीन गणरायाचं काय स्वरूप आहे तो विचार आपण पाहिलेला आहे. त्यानंतर अपूर्व वाणीचा विलास करणारी चातुर्य अर्थकला यांची स्वामिनी आणि साधकाच्या जीवनातील अज्ञान अंधकाराचं अपनयन करणारी जी सरस्वती माता, त्या सरस्वती मातेलाही ज्ञानोबारे नमस्कार करतात, तोही विचार आपण पाहिला. आणि यानंतर साधकांच्या हृदयामध्ये सद्गुरू देवाशिवाय आन कोणतंही दैवत नसावं, ज्ञानदेव म्हणे मी सद्गुरूंचा दास, नेने साधनास आन काही, याप्रमाणे ज्या सद्गुरुदेवांच्या विषयी अत्यधिक प्रेम ज्ञानोबाऱ्यांच्या हृदयात साठवलेला आहे, त्या प्रेमाचा आविष्कार झाल्यानंतर ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या विषयी असणारा आपला भाव पुढील 6 ओव्यातून प्रगट करतात. मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरो विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये सद्गुरुदेव विराजमान आहेत. यांच्या कृपा प्रसादाने उल्लंघन किंवा तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण असणारा संसार सागर, त्यातून मी लीलया तरुण गेलो. आणि म्हणून सद्गुरुदेवांपासून प्राप्त झालेला विवेक किंवा ज्या विवेकाने मला सद्गुरुदेवांची निवड करता आली, त्या विवेकावर माझा विशेष अत्यादर आहे. एका सद्गुरुदेवांची भक्ती जर साधकाने केली तर त्याला अन्य देवतांतरांची भक्ती करण्याची आवश्यकता नाही. उदाहरण आपण 3 प्रकारे पाहिलं आहे. मुळाला सिंचन केलं तर झाडाच्या फांद्यांना वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता नाही. समुद्रामध्ये अवगाहन किंवा स्नान केलं तर जगातल्या प्रत्येक तीर्थामध्ये जाण्याची पण आवश्यकता नाही. आणि एकदा अमृताचं रसस्वादन झालं तर सगळ्या रसाचा आस्वाद त्याने घेतल्यासारखाच आहे. तसं सद्गुरुदेवांची भक्ती केली की सगळ्या प्रकारचे लाभ, जसं तुकोबाराय देवाच्या बाबतीमध्ये म्हणतात ना, अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या, तसं एका सद्गुरुदेवांची भक्ती केली की परमार्थातले सगळे भाग्य प्राप्त होतात. असा ज्ञानोबाऱ्यांचा 13व्या अध्यायामध्ये एका ओळीमध्ये विचार आहे बघा. का आघवियांची दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जेवा शोचा तेही. पारमार्थिक अंगाने सगळ्या दैवाला प्रसवणारी जन्मभूमी कोण असेल तर गुरुदेवांची केलेली भक्तीच आहे. आणि शोकग्रस्त जीवाला जी ब्रह्मरूपता प्रदान करते, म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरुदेवाशिवाय इतर कोणतंही दैवत फार श्रेष्ठ मानू नये. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, असं गुरुदेवांच्या विषयी भाव प्रगट केल्यानंतर ज्ञानोबाराय आपल्याला आता ज्या भगवद्गीतेचं आपण व्याख्यान करणार आहोत, ती भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये आलेली आहे. आणि भीष्म पर्वासारखे 18 पर्व महाभारतामध्ये आलेले आहेत. म्हणून गीतेचं महात्म्य सांगत असताना ज्ञानोबाराय भीष्म पर्वाचंही वर्णन करतात. आणि भीष्म पर्वाचं वर्णन करता करता पहिल्यांदा महाभारताचा गौरव आपल्यासमोर प्रतिपादन करतात. पण महाभारत ऐकायचं असेल तर पहिल्यांदा श्रोत्यांना सावध करतात. ज्ञानोबाऱ्यांचा या आतापर्यंतच्या प्रबंधामध्ये अवधार हा शब्द 2दा आलेला आहे. मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. इथे परब्रह्माला विनंती आहे की आपण आमच्याकडे कृपा कटाक्षाने पाहावं, म्हणून लक्ष द्यावं. पण इथे आलेला जो शब्द आहे तो समोर बसलेल्या सगळ्या संत जनश्रोत्यांना उद्देशून ज्ञानोबाराय बोलतात, आता अवधारा. काल आपण विचार केला की श्रोत्यांचं लक्ष नाही, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की लक्ष द्या, असं त्याचा अर्थ घ्यायचा नाही. या कथेचं गांभीर्यच एवढं मोठं आहे
गहन विषय जर ऐकायचा असेल तर त्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन सुद्धा कधी कधी गहन विषय आपल्या मस्तिष्कामध्ये प्रविष्ट होत नाही. असा जर प्रकार असेल तर अगदी सहज ऐकायचं म्हणून जर ऐकलं तर ते चालणार नाही. म्हणून पहिल्यांदाच ज्ञानोबा त्यांना सावध करता, आता अवधारा कथा गहन, महाभारताची अत्यंत सखोल अभिप्रायाने युक्त असणारी कथा आपण श्रवण करा. आणि मग एखादं काव्य, महाभारत रामायण हे महाकाव्य आहे, आणि मग एखादं काव्य जगातल्या सगळ्या काव्यामध्ये राजाप्रमाणे श्रेष्ठ ठरायचं असेल तर त्या काव्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजेत. बरं, आता आपण कोणत्या काव्याचा गौरव करतो तो आपल्या अधिकाराचा भाग आहे. सामान्य व्यक्तीच्या मुखारविंदातून प्रगट झालेले काही पुस्तकं तेच आपल्या जीवनामध्ये आपण श्रेष्ठ मानतो, पण मानू नये. बघा, शहाण्या पुरुषाने आपल्या जीवनातला काल कसा व्यतीत करावा याकरता सुभाषितकार असं म्हणतात 2 प्रकार दिले आहे. शहाण्या माणसालाही आयुष्यामध्ये वेळ मिळतो आणि एखाद्या सामान्य पुरुषाला वेळ मिळतो. दोघेही जण 3-3 मार्गानेच आपल्या जीवनातला काल खर्च करतात, पण प्रकार वेगळा आहे. बघा, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छते धीमताम, व्यसनेन तु मूर्खानाम निद्रया कलहे नवा. मूर्ख पुरुषाचा काल, आता याच्यावरून कोण मूर्ख आहे आणि कोण शहाणा आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण आपल्या जीवनातला काळ कसा खर्च करतो यावरून ते लक्षण ठरत असतं. एखादा शहाणा पुरुष पहिल्यांदा काव्याचं चिंतन करतो. काव्य कोणतं घ्यायचं? म्हणून हा काव्य रावो. इथे महाभारत रामायण हेच काव्य घ्यायचं आहे. हल्लीच्या काळामध्ये जे आपण काव्य म्हणतो ते काव्य घ्यायचंच नाही. इथं काव्याचं चिंतन करतात, काल व्यतीत करतात. शास्त्र, कोणतं शास्त्र घ्यायचं? इथलंच गीताशास्त्र घ्यायचं. हे सगळं उपनिषदातलं शास्त्र आहे, आलं की नाही? म्हणून गीताशास्त्रमिदं पुण्यम, गीताशास्त्र घ्यायचं. आणि विनोद शब्दाचा अर्थ होतो समाधान किंवा आनंद. शहाणे माणसं काव्यचिंतन, शास्त्रचिंतन किंवा विनोद म्हणजे आनंद या 3 मार्गाने काळ खर्च करतात. आणि मग मूर्ख पुरुषाला जर वेळ मिळाला तर तो काव्यही ऐकत नाही, शास्त्रचिंतनही श्रवण करत नाही, स्वतःच आनंदी राहत नाही तर दुसऱ्याला काय आनंदी करणार आहे. म्हणून तो काव्यशास्त्र विनोदन या मार्गामध्ये जात नाही. काळ खर्च कसा करावा? त्याने व्यसनेन, सगळ्यात मोठी आवड त्याला व्यसनांची आहे. व्यसनांची अंगी लेणी मिरवी. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा, सगळ्या प्रकारची तो व्यसन करतो. व्यसनेन तु मूर्खानाम निद्रया कलहे नवा. एकतर तो निद्रा घेतो किंवा मग कलह करत राहतो. या 3 मार्गाने तो काळ खर्च करतो. शहाण्या पुरुषांनी आपला काल काव्याच्या चिंतनामध्ये खर्च करावा. मग ते काव्यसुद्धा सगळ्या काव्यामध्ये राजा असलं पाहिजे. आणि एखादं काव्य जर राजा ठरवायचं असेल तर ज्ञानोबा त्याकरता 12 प्रकारचे निकष सांगतात. आपण प्रत्येक निकष मोजण्याचा प्रयत्न करा. एकतर त्या काव्यामध्ये आलेली कथा गहन असावी, म्हणजे अपूर्व बुद्धीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या सामान्य बुद्धीने त्याचा अर्थ लावता येत नाही. पहिला निकष आहे त्या काव्यातल्या कथा गहन सखोल असावी. त्यामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार प्रगट झालेले असावे. विवेकाचे अनेक प्रकारचे वृक्ष ज्या काव्य नावाच्या बगीचेमध्ये लावलेले असावे. सर्व प्रकारच्या सुखाचं उगमस्थान ते असावं. अनेक प्रकारचे सिद्धांत त्यामध्ये साठलेले असावे. काव्यामध्ये येणारे शृंगारवीर करुण, अद्भुत हास्य भयानक, बिभत्स रौद्र आणि शांत या 9 रसाचा अमृत त्यामध्ये परिपूर्ण भरलेला असावा. ज्या स्थानाला गेल्यानंतर परत माघारी यावं लागत नाही असं परमधाम त्यामध्ये प्रगट असावं. किंवा सगळ्या विद्यांचं मूळ स्थानही ते असावं. जगातल्या सगळ्या शास्त्राने तिथं वस्तीला यावं असं त्यामध्ये आश्रयस्थानही सापडावं. यानंतर 2 प्रकारचा धर्म आहे, प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण. ज्यामध्ये इहलोकातली भरभराट होते तो आहे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म, आणि ज्यातून मोक्ष प्राप्त होतो तो आहे निवृत्ती लक्षणात्मक धर्म. सज्जनांनी त्यामध्ये आवडीनं अवगाहन करावं. आणि शारदा मातेचं अपूर्व ज्ञानाचं सौंदर्य हे एक प्रकारचं रत्न आहे. ते रत्न साठवण्याचं भांडार तो ग्रंथ असावा
हे 12 प्रकारचे निकष आले. तुम्ही मोजले की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक ओळीमध्ये जवळपास 3-3 प्रकारचे आले आहे. किंबहुना त्या काव्याच्या रूपाने सरस्वती मातेनंच प्रगट व्हावं, हा 13वा निकष आहे. आणि हे सगळे महाभारतामध्ये आल्यामुळे म्हणून हा काव्या राहू. म्हणून ही शब्द काय करतो, मागची कारणं सांगत असतो. बरं, म्हणूनच मी कार्यक्रमाला आलो का, लोकांचा आग्रह झाला ना, हे कारणं सांगावे लागतात. म्हणून हा काव्य राहो. तसं या महाभारतामध्ये हे काव्य आहे, महान काव्य आहे. आणि सगळ्या काव्यांचा ते राजा असल्यामुळे हे सगळे निकष ज्ञानोबाला सांगतात. जणू काही व्यासांच्या बुद्धीचा आश्रय करून आणि त्यांच्या बुद्धीमध्ये आविष्कृत होऊन सरस्वती माताच महाभारताच्या रूपाने प्रगट झालेली आहे. म्हणून महाभारत असो किंवा अध्यात्मातला कोणताही ग्रंथ असो ना, त्या ग्रंथाच्या विषयी आपल्या मनात फार आदर असावा. बरं, बरेचसे लोक पारायण करतात. मी कधीतरी सांगून गेलो आहे बघा, ग्रंथाचं पारायण करताना काही लोक आपल्या तळपायाला हात लावतात, अंगठ्याला हात लावतात आणि मग ते पायाचे हातच पुन्हा ग्रंथाला लावतात आणि मग ग्रंथाचे पानं पलटवतात. तसं करू नये बघा. आपल्या खरं तर ग्रंथ वाचत असताना आपल्या हाताचा कुठं स्पर्शच होऊ नये, इतकं पावित्र्य त्यामध्ये जपलं पाहिजे. काही लोकांचं बसण्याचं आसन आणि ग्रंथ एकाच कप्प्यात असतात पिशवीच्या, तसंही नसावं नये. आपली योग्यता कुठं आहे, ग्रंथ किती मोठा श्रेष्ठ आहे, त्यामध्ये आदरबुद्धी असावी. आपल्याकडे ग्रंथ म्हणजे ग्रंथ नाही आहे फक्त, ग्रंथ हे साक्षात ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, जगद्गुरू तुकोबराय म्हणजे अभंग गाथा आहे. तेव्हा साक्षात सरस्वती माताच जर महाभारताच्या रूपाने प्रगट झाली असेल तर त्या महाभारतामध्येच भगवद्गीता येते आहे. आणि त्या भगवद्गीतेचं व्याख्यानच ज्ञानेश्वरी आहे. नाना कथारूपे भारती प्रगटली असे तरी जगती, आविष्करोणी महामती व्यासाची मनोन हा काव्या रावो. म्हणून ग्रंथाच्या विषयी आपला जेवढा आदर असेल ना, तेवढा आपल्याला त्या ग्रंथामध्ये साह्य मिळतं. बघा, बऱ्याचदा आपल्या ग्रंथ हातात घेतल्यानंतर झोप का लागते, त्याचं कारणच आहे ग्रंथाची जी इच्छा अशी की तो मला वाचू नये. ग्रंथाची कृपा झाली पाहिजे ना आपल्यावर, त्याला शास्त्र कृपा असं म्हणतात. मी म्हणजे विनोदाने सांगतो, म्हणजे कदाचित तो आपला अधिकार असेल नसेल मला माहिती नाही. मी आळंदीत नवीनच आलो होतो आणि मग शालेय जीवनापासूनच वाचन करण्याची आवड आहेच मला. मग बरेचसे पुस्तकं मी तिथं वाचले नवीन आलं असल्यामुळं. मग एका जुन्या महाराजांना विचारलं, बा मला वाचायचं, तुमच्याकडे काही ग्रंथ आहे का? त्यांनी दिला मला विचारसागर. आणि मग ते विचारसागरातलं पहिलं मंगलाचरण, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, त्या 2-3 वय वाचल्या मी. आणि मग ते खाली मंगलाचरण आलं. मग सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचा निर्देश करणं, याला वस्तुनिर्देश रूप मंगल असं म्हणतात. मला कधी झोप लागली मलाच कळालं नाही. झोपून वाचत होतो, ग्रंथ कधी छातीवर पडला मलाच माहिती नाही. ते महाराज म्हणले, वाचलं का ग्रंथ? नाही म्हणलं, मीच वाचलो त्यातून. असं आहे की नाही, ग्रंथाची सुद्धा इच्छा असावी लागते ना. आणि ग्रंथ आपल्याला कळावा हे जर ग्रंथाला वाटत असेल तर आपोआप आपल्या अंतःकरणातून सगळे ग्रंथ बाहेर पडतात. मग ती सिद्ध प्रज्ञेची लाभे, मनची सारस्वते दुभे, सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखे. पण याकरता ग्रंथाविषयी आदर फार असावा बरं. म्हणून तर जसं महाभारताच्या रूपाने सरस्वती माता त्रैलोक्यात प्रगट झाली, व्यासांच्या बुद्धीमध्ये आविष्कार करून, इतकं महत्त्व आहे त्याला. सगळे ग्रंथ अध्यात्माचे त्याच योग्यतेचे आहे. म्हणून ग्रंथाविषयी आपला फार आदर असावा. आपण ग्रंथ ठेवतो कसे यावरही फार महत्त्व आहे. मी एका महापुरुषांचं नाव नाही सांगत, कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण ते म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं ज्ञान इतकं कोवळं आहे म्हणे की ज्ञानोबरायांचं वय 16 वर्षाचं आहे. आणि 16व्या वर्षातल्या कोवळ्या असणाऱ्या तरुण संतांनी जर कोवळ्या मनाने हे ज्ञान प्रगट केलं असेल तर ज्ञानेश्वरीचं पानसुद्धा पलटवत असताना हळूवार पलटवलं पाहिजे. इतकंही हळूवार आहे बघा, इतका हळूवार आहे. असो, म्हणून हा काव्या रावो. हे सगळे निकष महाभारतामध्ये येतात. म्हणून महाभारत सगळ्या काव्यांचा राजा आहे, राजा. आणि या महाभारताला आपण अग्रस्थान दिलं पाहिजे. काल आपण विचार केला, एखाद्याचे चतुर्वेदाचं अध्ययन आहे, सगळे शास्त्र त्याचे विशारद तो झालेला आहे, पण जर त्याला महाभारताचं ज्ञान नसेल
तर विचक्षणपणा त्याच्या जीवनामध्ये येणार नाही, विचक्षणपणे चातुर्य त्यामध्ये प्रगट होणार नाही. इतकं महाभारताला महत्त्व आहे. भारतः पंचमो वेदः, महाभारताला 5वा वेद असं म्हटलं आहे. ज्यांना वेदाध्ययन करता येत नाही त्याने महाभारताचं अध्ययन करावं. या महाभारताला महाभारत का म्हटलं, त्याची कथा आलेली आहे पुराणामध्ये. असे की एका पारड्यामध्ये तराजूमध्ये 4 वेद ठेवले आणि दुसऱ्या बाजूला महाभारत ठेवलं, तर महाभारताचं पारडं हे जड झालं, ते खाली गेलं आणि 4 वेदाचं असणारं माप वरती गेलं. म्हणजे वेदाला जर 1,00,000 श्लोकसंख्या असेल तर महाभारतामध्ये 1,25,00,000 आहे. आणि वेदातलंच ज्ञान महाभारतामध्ये अनेक प्रकाराने प्रगट झालं. म्हणून त्याला महाभारत म्हणतात. भारती म्हणजे सरस्वती माता, ती प्रगट झाली म्हणून त्याला भारत असं म्हणा. पण व्यापक आहे ना, म्हणून त्याला महाभारत असं म्हणतात. म्हणून हा काव्यारावो, हा महाभारत नावाचा ग्रंथ गुरुवतीचा ठावो, थोरपणाचं ठिकाण आहे. आणि रसाळपणाला, रसांच्या ठिकाणी रसाळपणाची प्रतिष्ठा या महाभारतातून प्रगट झाली. असा कालपर्यंत आपण विचार केला. आता ज्ञानोबाराय महाभारताच्या संबंधाने आणखीन काही गोष्टी पुढे सांगतात. तेवीची म्हणजे त्याचप्रमाणे, तेवीची ऐका अनेक एक, येथोनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक ध्वनावली. तेवीची म्हणजे त्याचप्रमाणे, अनेक एक ऐका. महाभारताच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट आपण श्रवण करा. काय आलं महाभारतामध्ये? महाभारतातून कुणाकुणाला काय काय गौरव प्राप्त झाला, आता तो ज्ञानोबारे पुढे सांगतात. आतापर्यंत महाभारतात काय काय आलं ते पाठीमागं सांगितलं, आणि महाभारतामधून कोणत्या कोणत्या गोष्टीला काय गौरव पुढे प्राप्त झाला तो ऐका. त्यातला पहिला गौरव प्राप्त झाला शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक ध्वनावली. पहिल्यांदा शब्दश्री शब्द वापरला आहे बघा. श्री म्हणजे लक्ष्मी किंवा श्री म्हणजे शोभा. शब्द ही संपत्ती आहे बरं. आणि ज्याला चांगल्या प्रकारे शब्द वापरता येतात, एकतर शब्द चांगले वापरावे, चांगल्या प्रकारे वापरावे आणि त्यातही पुन्हा मोजकेच वापरावे. फार जास्त मनुष्य बोलत असेल तर लोक कंटाळतात आणि त्याचं फार कोणी कानावर किंवा मनावरही येत नाही. योग्य वेळ आल्याशिवाय मनुष्याने बोलूच नाही बघा. जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत मौन धारण करून असावं. सुभाषितकारांचं म्हणणं आहे, निसर्गामध्ये 2 पक्षी आहेत. कर्ण कर्कश ओरडणारा कावळा आहे आणि आलापामध्ये कूजन करणारा कोकिळ आहे. दोघेही आवाजच करतात, पण एकाचं वर्षभर चालू आहे आणि एकाचं फक्त 2च महिने आहे. 2च महिने आहे त्याचं. म्हणून मनुष्य जेव्हा मोजकं बोलतो ना, लोक कान टवकारतात त्याचं ऐकण्यासाठी. मला ते नाही सांगायचं, शब्द ही संपत्ती आहे आणि शब्दही मोजके वापरावे. कलियुगामध्ये ज्याला विजय संपादन करायचं असेल त्याने रसनेंद्रियावर विजय संपादन करावा. महाभारतामध्ये असं म्हटलं आहे, जितम सर्वम जिते रसे. ज्याने रसनेंद्रियावर विजय संपादन केला त्याने सगळ्या प्रकारे जिंकले बघा. आपल्या रसनेंद्रियावर भगवंतांनी 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कानाकडे फक्त काम ऐकण्याचंच आहे, डोळ्यांकडे पाहण्याचं काम आहे, पण रसनेंद्रियावर सेवन करायचं आणि पुन्हा वाणीनं बोलायचं, अशी 2 कामं दिली आहे. आणि म्हणून भगवंताने तिचं रक्षण करण्याकरता दरवाजेसुद्धा 2 ठेवलेले आहे. एक समोर दातांचा आहे, नंतर ओठांचा आहे. इतकी महत्त्वाची जीभ आहे, म्हणून ती वापरण्याकरताही चांगलं कळालं पाहिजे. श्री गुरु चैतन्य महाराजांनी एकदा वाक्य सांगितलं होतं की मनुष्य जन्माला आला ना तर ठराविक वय झालं म्हणजे 4-5 वर्षाचं वय की त्याला बोलता येतं, पण काय बोलावं हे अगदी वय संपेपर्यंतही कधी कधी कळत नाही. म्हणजे जिभेचा तोल सांभाळणं ते एवढं महत्त्वाचं आहे. शब्द ही संपत्ती बघा. आणि जेवढे मोजके शब्द वापरले जातात तेव्हा त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. वाचासिद्धी पावाल.
आता कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त होतात सांगितल्या असत्या, पण तुम्ही मग पुढचा पाठ ऐकायचे नाही. भागवतामध्ये सिद्धी आल्या आहे बघा. काही सिद्धी औषधीने प्राप्त होतात, तर काही मंत्र जप तप सामर्थ्याने प्राप्त होतात. सिद्धींचा एक स्वतंत्र अध्याय भागवतामध्ये आला आहे, एकनाथी भागवतामध्ये आलेला आहे. तर त्यामध्ये शब्द संपत्ती चांगली मिळाली की त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते बघा. आणि त्यामध्ये सत्य बोलावं लागतं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असं म्हटलं आहे की नाही. खरं बोलावं आणि कानाला मधुर अशा प्रकारचंच बोलावं. ज्याला शब्द संपत्ती सांभाळायची असेल त्याने 13व्या अध्यायामध्ये जे आलेले दोष आहे ना, ते दोष आपल्या वाणीमध्ये येऊ देऊ नये बघा. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटो वेगोविंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यसिले अवगुण ज्या वाचा. ज्या वाणीतून या अवगुणांचा परित्याग झाला त्या शब्दाला शब्दश्री संपत्ती प्राप्त होते. आणि साधकाच्या जीवनामध्ये आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, किंवा तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. आपल्याला बऱ्याचदा आपल्या वेळेचे ना जीवनामध्ये व्यवस्थापनच करता येत नाही. बराचसा कालावधी निघून जातो आणि सगळ्यात जास्त कालावधी जर कुठं जात असेल तर उदरचिंता यामध्ये सगळ्या प्रकारचा काळ निघून जातो बघा. आणि मग एकदा चांगल्या प्रकारचा दिवसाचा काळ निघून गेला की पुढच्या काळामध्ये काही नाही. मनुष्याने या बाबतीमध्ये लोलुप्यता नसावी असं म्हटलं आहे की नाही. अंतर्बाही फार जिभेच्या आहारी जाऊ नये. आपल्याला आपल्या जीवनातला वेळ कसा खर्च करावा हे कळालं पाहिजे, पण बऱ्याचदा ते आपल्याला कळतच नाही. आपण शब्दाची सेवा फार केली पाहिजे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, ती सेवा इतकी महत्त्वाची. एखादा व्यक्ती जर पाठांतर करत असेल तर त्याने आपल्या जीवनातले 3-4 वर्ष पाठांतराकरता इतके चांगले द्यावे की जगात कितीही प्रलोभनं त्याच्यासमोर आले किंवा किती मोठेपणाचे प्रसंग जरी आले तरी त्याला ते बाजूला धिक्कार करता आले पाहिजे. इतकं महत्त्व त्याने द्यावं. पाठांतर करणारे काही साधक भेटतात की नाही, ते म्हणतात 1000 प्रसंग आमच्या समोर येतात पण ते सगळे डावलतात बघा. कारण हृदयामध्ये जर याला साठवायचं असेल तर हृदयामध्ये दुसऱ्याला जागा देऊन चालत नाही. एका हृदयामध्ये एकच गोष्ट चांगली राहू शकते. एकतर ज्ञानेश्वरी तरी राहील, नाहीतर मग जगाची प्रसिद्धी तरी राहील. हे सगळं ज्याला बाजूला म्हणून शब्द संपत्ती आहे. आणि ज्याला ती कमावता आली, ज्याला शब्दावर प्रेम करता आलं, शब्दही त्याच्यावर प्रेम करतात. आणि जेवढी शब्दाची जास्त सेवा होईल तेवढे हे शब्द सांगतात की आमच्यात असा अर्थ आहे बघा. सहाय आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक एक वानू. ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये असं म्हणतात की आत्मविद्येला सहाय्य करणारा हा शब्द, आपण त्याची सम्यक प्रकारे सेवा केली तर शब्द स्वतः खर्च होतो पण आपल्याला आत्मविद्येमध्ये प्रतिष्ठित करतो. या शब्दाचा एक एक गौरवपणा मी काय तुम्हाला वर्णन करून सांगू. गुरुवारी बाबा सांगत असतात ते जलतरण तलाव असतात शहरामध्ये, पोहण्याचे काही तलाव, आणि त्यामध्ये पोहण्याकरता काही माणसं जातात बघा. मग तिथं पोहण्यासाठी अलीकडच्या भागाला एक फळी असते आणि त्याच्या खाली गुंडाळी असते. तुम्हाला आता मराठी कळणार नाही, स्प्रिंग असते आणि त्यावर आपण दाब दिला की ती असणारी फळी आपल्याला पाण्यात फेकून देते आणि ती जाग्यावर राहते. तसा शब्द आपल्याला ब्रह्मस्वरूपामध्ये फेकून देतो आणि तो जाग्यावर राहतो. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, पण त्या शब्दाला मात्र सत्शास्त्रीयपणा निर्दुष्टपणा येण्याकरता महाभारतात यावं लागतं. लौकिकातले आपणही शब्द वापरतो की नाही, पण आपल्या शब्दाला काय किंमत आहे हे वेळ झाल्यानंतर कळतं. लोक किती उठून जातात हे शब्दाची आपली किंमत आहे. पण त्या शब्द संपत्तीला सत्शास्त्रीयपणा प्राप्त व्हायचा असेल तर महाभारतामध्ये यावं लागतं. ज्या शब्दांचा सतनाम परमात्माच विषय आहे त्या शब्दाला संपत्ती असं म्हणता येतं. सत्शास्त्रीक म्हणजे सत्शास्त्रीयपणा. शास्त्र कशाला म्हणतात? अज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. आणि सत परमात्म्याला प्राप्त करून देणारं शास्त्र त्याला सत्शास्त्र असं म्हणतात. आणि शब्द संपत्तीला हे केव्हा प्राप्त होतं? महाभारताचा अंगीकार केल्यामुळे. येथून
शब्द संपत्तीला निर्दोषपणा किंवा सत्शास्त्रीयपणा प्राप्त झाला. पुढे आणि महाबोधी कोवळीक दुनावली. महान बोध, बोध म्हणजे ज्ञान. सगळ्यात मोठं ज्ञान कोणतं आहे? जीवाच्या पाठीमागे लागलेलं मरण मारणारं ज्ञान हे सगळ्यात मोठं आहे. 14व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. अर्जुना, या ज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे ज्याने हे ज्ञान संपादन केलं तो माझ्या बरोबरीला आला आणि म्हणून सर्गाच्या प्रारंभाला तो जन्माला येत नाही आणि प्रलय काळामध्ये त्याला मृत्यू प्राप्त होत नाही. हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे आत्मज्ञान. पण मग आत्मज्ञान श्रवण करायचं असेल तर मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, निष्काम कर्म, निष्काम उपासना, नंतर आचार्यांची सेवा, हे सगळं करावं लागतं की नाही? हाच मार्ग आहे बरं, दुसरा कोणताही मार्ग नाही. वैकुंठवासी गुरुवारी गोले बाबा म्हणायचे, बुवा सेवेचं ज्ञान प्रसंगाला कामं येतं आणि घोकलेलं ज्ञान ऐन वेळेस दगा देतं. म्हणून ज्ञान सेवेचं असावं. बघा, ग्रंथ सेवा आहे, गुरुदेवांची सेवा आहे आणि त्यातून जे ज्ञान संपादन होतं ते आपल्या प्रसंगाला उपयोगी पडतं. नाहीतर आपण नुसतं घोकलं समजा 6 महिने एखादं कीर्तन, तर मग ते पानं चिटकवू शकतात त्याचे एक मग ते काय आठवत नाही. बघा, ते मुळातूनच यावं लागतं. म्हणून महाबोध संपादन करायचं असेल तर त्याला एक क्रम घालून दिलेला. बघा, आचार्योपासनं हा त्याचा क्रम आहे. पण ते महाबोध किंवा मोठं ज्ञान, ब्रह्मज्ञान संपादन करायचं म्हटलं की ज्ञानोबारा म्हणतात, एवढं सोपं आहे का ते? जेथ व्रता आचरणे कर कसे, विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. इथे सगळ्या इंद्रियांना श्रवणाच्या घरी आणावं लागतं, मनाला संयमित करावं लागतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, हे सगळं असावं लागतं. म्हणजे महाबोधाचं संपादन करणं या बाबतीमध्ये थोडंसं कठीण आहे. पण त्या महाबोधाला वृक्षपणा जाऊन अत्यंत मृदुता महाभारतामध्ये आलेली आहे. महाबोधी कोवळीक दुनावली. दुनावली म्हणजे दुप्पट झाली. कुठं झाली बरं? महाभारतामध्ये भीष्म पर्वात गीतेच्या रूपाने. हेच तर ज्ञान भगवंतांनी सांगितलं की नाही? म्हणजे महाबोधाला अत्यंत मृदूपणा, कोवळीकता, दुप्पट दुनावली ती महाभारतामध्ये आल्यामुळे. म्हणून ब्रह्मज्ञानाला महाभारतामध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे महाभारताने त्याचा अंगीकार केल्यामुळे त्याला अत्यंत मृदुता मिळाल्यामुळे ते सहज कुणालाही आता ग्रहण करता येतं, इतका मोठेपणा प्राप्त झाला. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. या महाभारतामध्ये चातुर्य म्हणजे चतुरता शहाणी झाली. मनुष्याला आहे ना हुशारपणा असतोच, फक्त तो कुठं कसा वापरावा हे कळत नाही. आणि ज्या व्यक्तीला ते कळतं त्याला म्हणायचं त्याचं चातुर्य शहाणं झालं. याचा अर्थ 2 होतात. 2-3 अर्थ करता येतात तसे तर. एक तर चातुर्य म्हणजे काही ठिकाणी असा अर्थ केला की परोक्ष ज्ञान, आणि शहाणे झाले म्हणजे त्याचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानात झालं. चातुर्य शहाणे झाले असा एक अर्थ केला. किंवा दुसरा अर्थ असा केला आहे, ज्या व्यक्तीकडे चातुर्य असतं पण त्याला ते कसं वापरावं हे कळत नाही, तर महाभारतामध्ये त्याचं चातुर्य शहाणं होऊ शकतं. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. त्या महाभारतामध्ये असा एक प्रसंग आला. बरं, जास्त विस्तार नाही करत, मला पुढे आणखीन एक कथा सांगायची आहे. मी 2-3 कथा आज बघून आलो, मलाही जमत्या कथा सांगायला. ऐका, येत चातुर्य शहाणे झाले. त्या कर्णाचा असा नियम होता की सकाळी सूर्य अर्घ्यदान दिल्यानंतर जोही याचक आपल्याकडे येईल त्याला विनमुख पाठवायचं नाही, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे दान द्यायचं. आणि मग इंद्राच्या लक्षात असं आलं की हा कर्ण आता उद्या माझा जो पुत्र आहे मंत्र सामर्थ्याने कुंती मातेला प्राप्त झालेला, त्या अर्जुनाचा हा वध करणार आहे. मग इंद्राने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या कर्णाचं अर्घ्यदान झालं केलं की याचक रूपाने इंद्र प्रगट झाला आणि सांगितलं माझ्यावर अडचण आहे, काय मागायचं मागून घे.
आणि काय नको, तुझ्या अंगावर असणारं जे कवच, जन्मजात कवच आणि कानातली कुंडलं मला पाहिजे. आता कर्णाला जन्मजातच अंगावर कवच आणि कुंडलं प्राप्त झाली होती जन्मल्याबरोबर. नंतर कानाला छिद्र पाडावं आणि मग कुंडलं घालावे असं कर्णाला करावंच लागलं नाही. ते जन्मजात. आणि जोपर्यंत कर्णाच्या कानात कुंडल आहे आणि अंगावर कवच आहे तोपर्यंत कर्णाला कोणीच हात लावू शकत नाही. त्या बाबतीत तो अजय आहे, कोणी त्याला जिंकू शकत नाही. पण जेव्हा ते कर्णाकडे ते मागितलं, कर्णाने सांगितलं नक्कीच तुम्ही ब्राह्मण नाही, ब्राह्मणाच्या वेशामध्ये कोणीतरी आलात, खरं सांगा, मी द्यायला तयार आहे. ते कर्णाने एकदा असं बाणाला धार लावली आणि धार लावली की नाही, आपण पाहतो की नाही असं कुऱ्हाडीवर आपण असं ते बोट फिरवतो, मी कुऱ्हाडी म्हटलं आहे, असं बोट फिरवतो की नाही आपण, त्याच्यावर धार लागली की नाही. त्या कर्णाच्या हातून तो बाण पडला आणि पडला तर पायाला लागला, पण पायाला लागला तर इजा नाही झाली. आणि मग कर्णाच्या लक्षात आलं की ज्या अर्थी तीक्ष्ण हा अनुकुचदार बाण आपल्या शरीरामध्ये घुसू शकला नाही, म्हणजे आपल्या अंगावर कवच आहे. म्हणजे थोडक्यामध्ये कर्णाच्या अंगावर लॅमिनेशन होतं, कवच म्हणजे, म्हणून तर बाण लागला नाही ना. पण आता ते काढून द्यायचं तर कसं काढून द्यायचं. पण तुम्ही कोण आहात, म्हणे मी इंद्र आहे. पण असू द्या, याचक रूपामध्ये आपण आलात ना, वैरी झाली आहे अर्थात ते नवंचने जे का वैरीच आहे, पण आता फसवायचं नाही. असं म्हणतात की कर्णाने ते कवच काढताना ओठातून कवच काढलं, कारण बाहेरून तर काही चाकू तलवार लागेना ना, शस्त्र तर काही चालूच शकत नाही. मग त्याने आतून ओठातून ते कवच काढलं. कसं काढलं असेल बघा तुम्ही, आणि सगळी त्वचा सोलली गेली बघा, लालबुंद झाला नुसता मांसाचा पिंड राहिला. त्याने ते कवचही असे तोडून काढून दिले आणि इंद्राची इच्छा पूर्ण केली. पण इंद्राने आशीर्वाद दिला आणि पुन्हा नवीन कांती दिली आणि एक अमोघ शक्ती प्रदान केली की सांगितलं ही शक्ती तुला एकदाच वापरता येईल आणि ज्याच्यावर वापरशील त्याला भगवान महाविष्णूसुद्धा वाचू शकणार नाही. झालं. कर्णाच्या लक्षात आलं की ही शक्ती फक्त अर्जुनावरच वापरायची, कारण जर अर्जुनाचा वध झाला तर मग बाकी कोणत्याही पांडवांचा वेगळा पराजय करण्याची गरज नाही. आणि आपल्या दुर्योधनाच्या मित्राचा आपल्यावर कर्ज आहे, ऋण आहे, त्या ऋणातून आपल्याला उतराई होता येईल. पण जर कर्णाचं हे चातुर्य असेल तर भगवंताचं चातुर्य त्याहीपेक्षा पुढं आहे. हे तर चातुर्य शहाणे झाले. देवाच्या लक्षात आलं की कर्णाकडे अमोघ शक्ती आहे आणि इंद्राचं वरदान असल्यामुळे ती शक्ती कोणालाही निष्प्रभ करता येणार नाही. मग भगवंताने काय केलं, घटोत्कचाचं आवाहन केलं, भीमाचा असणारा पुत्र, आणि त्याने सांगितलं बाळा आता तुझी उपयोगिता आहे. काय करायचं, काही नाही करायचं, फक्त दुर्योधनाच्या मागं लागायचं. आणि त्या घटोत्कचाने आकाशापर्यंत विशाल आपलं शरीर केलं. विशाल काय झाला आणि सगळ्या आकाशामध्ये गर्जना करून सांगितली या युद्धाचं कारण मूळ दुर्योधन आहे आणि मी आज काही दुर्योधना सोडतच नाही म्हणे. एकदा दुर्योधन मारला गेला तर मग युद्धाचं कारण संपून जाईल. आणि तो जे दुर्योधनाच्या मागं लागला, दुर्योधन पळतो आहे आणि घटोत्कच त्याच्या मागं. बरं आता घटोत्कच मोठा झाल्यामुळे त्याच्या पायाखाली जर सैन्य आले तर सैन्याची चटणी व्हायची आणि तो पुढं जायचा. इतका तो मोठा, त्याने काही दुर्योधनाला सोडलंच नाही. दुर्योधनाने कर्णाला सांगितलं कर्णा काही कर पण या घटोत्कचाचा वध कर. आता कर्णावर प्रश्न आला, अमोघ शक्ती आपल्याला वापरायची अर्जुनासाठी आणि समोर कोण आला आहे, घटोत्कच. त्या कर्णाने सांगितलं दुर्योधना घाबरू नको, हा मायावी आहे, मी याचा प्रतिकार करतो. पण प्रतिकार करता करता काही निभाव लागेना. शेवटी एका प्रसंगाला दुर्योधन म्हटला, हे कर्णा एकदा हा घटोत्कच जर मला मारेल, याने एकदा मला मारलं ना तर मग तुझ्या मनाप्रमाणे तू अर्जुनावर या शक्तीचा वापर कर. ते शब्द त्याला लागले की जर आपला मित्रच मरत असेल तर मग आपल्या शक्ती ठेवून तरी काय फायदा. शेवटी त्याने ती अमोघ शक्ती त्या घटोत्कचावर वापरली. परिणाम असा झाला की घटोत्कच मरण पावला. पण भगवंताने सांगितलं मारता मारता जेवढं तुला शरीर वाढवता येईल तेवढं वाढव. त्याने पुन्हा शरीर जास्त वाढवलं आणि मग पडताना इकडं नको पडू, पांडवांच्या बाजूला पडू नको, तिकडं कौरवाच्या बाजूला पड. आणि तो तसाच पडला तर जाता जाता त्याने बरेचसे सैनिक आपल्या अंगाखाली चिरडले. चातुर्य कर्णाकडे पण होतं, चातुर्य शकुनीकडे होतं, दुर्योधनाकडे पण होतं. पण त्यांचं चातुर्य कसं अपयशी करावं
हे जर कळवायचं असेल तर त्याला भगवंताची शरणागती घ्यावी लागेल. येतं चातुर्य शहाणे झाले. चातुर्याला सुद्धा शहाणपणा या महाभारतात प्राप्त झाला. प्रमेय रुचीस आले. दुसरा पाठ आहे प्रेम रुचीस आले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. हा भाव म्हणजे प्रेम रुचीस आले. हा पाठ घ्या. किंवा शास्त्रामध्ये आलेले सिद्धांत ते अतिशय रुचकर झाले, कानाला ते ऐकाविषयी वाटतात. हा प्रमेयातला रुचकरपणा आहे. म्हणून प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथं. या महाभारतामध्ये सुखाचं असणारं सौभाग्य पुष्ट झालं. चिरंतन कालापर्यंत स्थायी राहणं आणि कोणत्याही प्रकारचं अपशकुन न प्राप्त होणं हे सौभाग्य असतं. व्यवहारामध्ये आपल्याला सुख मिळतं आहे बघा, पण ते सुख कायम राहत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणून सुखाला सौभाग्यपणा सहसा आपल्या जीवनात येत नाही. पण महाभारत सांगतं 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षाचा अज्ञातवास हे दुःखही पांडवांच्या जीवनामध्ये. पण त्यानंतर यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पांडवांच्या जीवनामध्ये नंतरच्या काळामध्ये धर्माला अनुकूल राज्यही मिळालं, राज्याचं सुखही मिळालं आणि स्वर्गारोहण करता करता स्वर्गाची प्राप्ती झाली. म्हणून जे धर्माला आधारभूत असणारं सुख मिळतं त्या सुखाचं सौभाग्य या महाभारतामध्ये पुष्ट झालं. किंवा वेगळ्याही प्रकारची सुख आपण घेऊ शकतो. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले. माधुरी म्हणजे मधुरता, गोडीला अतिशय गोडपणा महाभारतामध्ये प्राप्त झाला. गोडीचे प्रकार 2 आहे. एक आहे विषयांची गोडी आणि दुसरी आहे आत्मसुखाची गोडी. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, आणि विषयांची गोडी जो जित मेला न सांडी, स्वर्गीही खावया जोडी येथूनची. सामान्य पुरुष विषयाच्या गोडीवर प्रेम करतो आणि साधक आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. किंवा आत्मबोधाच्या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक. म्हणून जे काही ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता आत्मसुखाची गोडी आहे ना, त्या गोडीलासुद्धा अतिशय मधुरपणा प्राप्त झाला. म्हणजे गोडीला मधुरपणा कधी प्राप्त होईल, जर त्या आत्मसुखाच्या गोडीला भक्ती प्रेमसुखाची जोड मिळाली की त्यामध्ये अत्यधिक गोडी प्राप्त होते. माधुरी मधुरता. शृंगारी सुरेखता. शृंगार म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्यालासुद्धा सुरेखपणा महाभारतामध्ये प्राप्त झाला. एरवी सौंदर्य असतं आपल्याकडे, पण बऱ्याचदा ते राजसी असतं किंवा तामसी असतं. सौंदर्य सात्विक असावं एवढंच नाही, शुद्ध सात्विक असावं. जे सौंदर्य पाहिल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये विकार निर्माण न होता जर आनंद प्रगट होत असेल तर त्या सौंदर्याला सुरेखपणा असं म्हणतात आणि ते महाभारतामध्ये प्रगट झालं आहे. रूढपण उचिता दिसे भले किंवा दिसले भले. उचिता जो व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीला श्रेष्ठपणा महाभारतामध्ये चांगल्या प्रकारे दिसून आलेला आहे. त्या धर्मराजाने राजसूय नावाचा यज्ञ केला आणि मग यज्ञ केल्यानंतर यज्ञाची सांगता करत असताना असं ठरलं की अग्रपूजा केली पाहिजे. जोपर्यंत अग्रपूजा केली जात नाही तोपर्यंत यज्ञ सांग पूर्ण होत नाही. मग धर्मराजाने वयामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भीष्माचार्यांना विचारलं की पितामह, अग्रपूजा कुणाची करायची? उचिता जो योग्य असेल त्याला श्रेष्ठपणा दिला पाहिजे की नाही. आणि मग उचितपणा जर पाहायचा असेल तर 2 गोष्टीमध्ये योग्यपणा पाहावा लागतो. एकतर मनुष्याची विद्वत्ता चांगली असावी आणि मनुष्याचा पराक्रम चांगला असावा. ज्या अमित वीर्यामित विक्रमस्त्वम, ते बहुतेक 11व्या अध्यायामध्ये हा श्लोक आला आहे. ज्याचं वीर्य म्हणजे पराक्रम चांगला मोठा आहे
आणि वेदातेही पळविता आदी गुरु तू, म्हणजे विद्वत्ता आणि वीर्य म्हणजे पराक्रम. वीरभाव म्हणजेच पराक्रम. ज्या दोन गोष्टीमध्ये जो उत्तम असतो त्याला योग्य जागा मिळत असते. सगळ्यांनी सांगितलं वेदाला ज्ञान देणारा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि पराक्रम किती मोठा आहे. नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरोणी उमानिली महेंद्र महिमा. बाळपणाची घडी न उघडता सुद्धा मी अदानवी सृष्टी केली. बाळपणातच ते भगवंताला मारण्याकरता शकटासुर आला. बरं त्याला शरीर नव्हतं, तो अदृश्य शरीरामध्ये आला. आणि आला तर शकट म्हणजे गाडा, त्या गाड्यावर जाऊन बसला. बरं त्या गाड्यावर जुने रांजणं होते, भले वजनदार पदार्थ. तो गाडीवर जेव्हा शकटासुर आला ना तेव्हाच ते गाडीचे चाका असे खाली फसले गेले जमिनीमध्ये. आणि तशी त्याने गाडी चालवली. आता त्या गोकुळामध्ये कार्यक्रम सुरू होता. काही नाही, भगवंताने फक्त स्वतःच्या सामर्थ्याने करवट बदलली होती. लहान मुलं असतात की नाही, पाळण्यामध्ये आपण जसे झोपवले तसेच झोपतात. पण जर 6 महिने गेले तर ते आपल्या ताकदीनं अंग बदलतात, कुस बदलतात. त्याला करवट बदलणे असं म्हणतात. आणि यशोदा मैयाने पाहिलं की भगवंताने कुस बदलली, लगेच उत्सव करायचा आहे. भगवंता ताकद आली ना तेवढी. आणि मग त्या पाळण्यामध्ये त्याला झोपवलं आणि आलेल्या पाहुण्याच्या स्वागताकरता यशोदा मैया व्यस्त झाली. शकटासुराने पाहिलं, त्याला असं वाटलं माझ्याकडं कोणीच पाहत नाही. पण त्याला हे नव्हतं माहिती आहे की तुझ्याकडं पाहणारा समोर बसलेला आहे पाळण्यामध्ये. आणि मग शकटासुराने तो शकट म्हणजे गाडी तिथपर्यंत चालवली. आणि समोरचा असणारा जो काही जोवाचा भाग आहे की नाही, तो भाग असं त्याला असं वाटलं की आपण भगवंताच्या पाळण्यावर दाब द्यावा, जोर टाकावा आणि भगवंताला इथं चिरडावं. जसं जसं ती गाडीचा भाग जवळ आला तर ते लहान मुलं खेळता खेळता आपल्या पायाचा अंगठा आपल्या ओठामध्ये टाकत असतात किंवा हातपाय हलवत असतात. तसं भगवंताने तो पाय हलवता हलवता थोडासा स्पर्श केला. आता त्या शकटासुराचं वजन, पुन्हा त्या गाडीवर असणारे ते रांजणं डेरे मोठे मोठे, आणि तो रुतला होता गाडा. शकट म्हणजे गाडा. जसा भगवंताच्या नखाचा स्पर्श झाला तो गाडा, त्यावर असणारे ते रांजणं आणि तो शकटासूर जे आकाशात गेले. काडकन आवाज झाला आणि नंतर ते खाली पडले. आवाज झाला की सगळे आले. आणि यशोदा मैया तर रडूच लागली, माझा कन्हैया कुठे आहे, बाळ कन्हैया कुठं आहे. पाहिलं तर हा बाबा सुरक्षित खेळतो आहे. पण एवढा मोठा असणारा हा शकट कोणी बरं आकाशामध्ये भिरकावून दिला. तिथं काही लहान गोपाळ खेळत होते. त्याने मैया मैया हा जो पाळण्यातला आहे ना कृष्ण कन्हैया, या कन्हैयाने म्हणे असा अंगठा लावला आणि तो शकट असा उंचून गेला. बाकीच्याने हो बरोबर आहे बरोबर. लहान मुलंच कुठं मनात घ्यायचं असतं का, असं ते म्हणू लागले. त्यांनी तो विषय सोडून दिला. पण ज्याने नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करे गिरी धरोणी उमानिली महेंद्र महिमा. किती मोठा पराक्रम आहे देवाचा. म्हणजे वेदाला शिकविणारा ज्ञानस्वरूप आहे. आणि शकटासुरासारख्यांना लहानपणामध्ये फेकून देणारा हा परमात्मा बलवान आहे. मग भीष्माचार्यांनी सांगितलं, भीष्माचार्य म्हणतात की हे धर्मराजा याचंच पूजन करावं. आग्रपूजा कोणाची केली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. म्हणून महाभारत सांगतं जो व्यक्ती योग्य असेल त्यालाच योग्य जागा दिली पाहिजे. व्यवहारामध्ये आपण आता अर्ध कीर्तन झालं की या पुढं कशाला विक्षेप करायला, जे आला की तिथंच बसून द्यायला पाहिजे. लोकांना अजूनही गांभीर्य कळत नाही बघा. अवघड गोष्टी या. रूढपणा उचिता दिसे भले, योग्य व्यक्तीला द्यावा. पण ज्याचा परमार्थामध्ये काही अधिकारच नाही अशाही व्यक्तीला काय होतंय, परमार्थ ही काही जागा मोठेपणाची नाही. पण एखाद्याला तो नाही पचला की त्याला वाटतं बघा ना एवढे मोठे महाराज लोक होते पण कीर्तनकाराने माझं नाव पुकारलं, मी का सामान्य का. आणि मग त्याला ती सवयच लागते. म्हणजे त्याला त्या कीर्तनामध्ये विक्षेप करण्याची सवय लागली. त्याला कारण कोण झाले, कीर्तनकार. रूढपणा उचिता दिसे भले, योग्य व्यक्तीला योग्य श्रेष्ठपणा मिळाला पाहिजे. हे महाभारतामध्ये दिसतं. येत कळा विदपणा कळा. मी ओघात बोलतोय बरं, कोणी काही स्वतःच्या मनाला लय लावून घेऊ नका. येत कळा विदपणा कळा, पुण्यासी प्रताप आगळा, मनवणी जन्मे जयाचे अवलिळा, दोष हरले. येथ माझ्या महाभारतामध्ये ज्या काही कळा, कळा म्हणजे कला, या कलांना कळाविदपण
कलाविदपणा म्हणजे कुशलता. कला जरी आपल्याकडं असेल तर ती कला योग्य प्रसंगाला कशी वापरावी हेही कळायला पाहिजे की नाही. बघा बरं, कळा कशा वापराव्या हे कळालं पाहिजे. श्लेष अलंकार आहे त्यामध्ये. कलाविदपण कळा. त्या भक्तराज अर्जुनाला आहे ना कला प्राप्त झाली होती, नृत्याची कला. ओघात आठवलं म्हणून सांगतो की दुसरी एक कला होती, ते बृहन्नडीचा वेश प्राप्त झाला. अज्ञातवासामध्ये 1 वर्ष क्लिबत्व प्राप्त झालं. तर मग त्या कीचकाने द्रौपदी मातेची विटंबना केली. इतका राग आला भीमाला. भीमाकडे स्वयंपाकाचं काम होतं. त्याने ती भाजी घेतली, कढई भरलेली, आणि जे कढई फेकून मारली तर तो काही राजसभेचा मंडप होता, लाकडापासून तयार केला, किती ते वर्षापूर्वीचा. आणि भीमाच्या हातातल्या भाजीला एवढी चव होती की वाळलेल्या लाकडावरती भाजी पडल्याबरोबर त्या लाकडातून अंकुर आले, कोवळे कोवळे पानं फुटली. आपण भाजी केली तर झाडं जळून जातील, पण त्या भीमाचा अधिकार तेवढा मोठा होता. कलाविदपण कळा. त्या कलाला कुशलता प्राप्त झाली. आणि मग आता कीचकाने द्रौपदीची विटंबना केली तर कीचकाचा वध झाला पाहिजे. मग भीमाने सांगितलं द्रौपदीला की तू फक्त वश झाली आहे असं त्याला दाखव आणि त्याला रंगशाळेत घेऊन ये संध्याकाळी. मग द्रौपदीने ते नाटक केलं आणि तो वश झाला. कामातुराणाम भयम न लज्जा. त्याला भीती नाही, लाजही नाही. तो आला संध्याकाळी. तर संध्याकाळी तिथंच द्रौपदी नव्हतीच, भीम होता. आणि जे भीमाने पकडला त्या दोघांमध्ये सायंकाळी मल्लयुद्ध सुरू झालं. पण मग आता आवाज होऊ लागला की नाही. बरं, आता हे रंगशाळा आहे तर नृत्यशाळा आहे आणि तिथे काही मल्लयुद्ध होऊ नये. मग आता यांच्या दोघांचा कुस्तीचा आवाज जाऊ नये. मग काय करावं. मग तिथे अर्जुनाने मृदंग वाजवायला सुरुवात केली. कलाविदपण कळा. आपल्या कलेला कुशलता प्राप्त झाली. या दोघांची कुस्ती सुरू आणि तिकडे अर्जुनाचं मृदंग वादन सुरू. बाकीचे लोक म्हणे का हो, आज तर मृदंगाचा जास्त आवाज येतोय. म्हणे हो, काही दिवसांनी सोलो वादन होणार आहे, सराव सुरू आहे. येतं कलाविदपण कळा. पुण्यासी प्रताप आगळा. पुण्याला अधिक प्रकारचा प्रताप प्राप्त होतो. पुण्य असतंच, पण पुण्याला तेज यावं लागतं. आणि महाभारतामध्ये पुण्याला तेज कसं आगळं वेगळं प्राप्त होतं. मनवनी जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. महाभारतामध्ये केलेलं पुण्याला एक आगळं वेगळं तेज कसं प्राप्त होतं ते झाल्यामुळेच जन्मेजय नावाचा राजा आणि त्याचे सगळ्या प्रकारचे दोष हरल्या गेले. कसे. असं आहे की भक्तराज अर्जुनाचे पुत्र आहे अभिमन्यू. त्या अभिमन्यूचे पुत्र आहे परीक्षिती राजा. नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन भागवतामध्ये केलं आहे. त्यांना परीक्षिती हे नाव कसं काय पडलं. जेने रक्षिले गर्भाप्रती तया परीक्षी सर्वाभूती. या लागी नावे परीक्षिती अगाध स्थिती नावाची. ज्या परमात्म्याने गर्भामध्ये माझं रक्षण केलं त्या परमात्म्याचा तो सगळ्या जगात शोध घ्यायचा, परीक्षण करायचा, म्हणून नाव पडलं परीक्षिती. इतकं नावाचं सामर्थ्य बरं. एकतर करणीप्रमाणे नाव असावं, नाहीतर नावाप्रमाणे करणी असावी. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हल्लीच्या काळात असं सुरू झालं आहे की नवनवीन नावं शोधण्याचा लोकांमध्ये एक त्याला काय म्हणतात फॅड, क्रेज ते सुरू झाली आहे. जे नावं कुठं ग्रंथात नाही आलेले असे काही काही नावं शोधले जातात. काही त्याला अर्थ नसतो. अर्थ नसतो यात नवल नाही, त्यातला आहे ना अनर्थच जास्त असतो. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक अर्थ सांगितला होता, कोणाचं असेल तर लावून घेऊ नका मनाला. एका विद्यार्थ्याला विचारलं तुझं नाव काय, तो म्हणला विहान. हे त्यांनी नाव सांगितलं. आता एक शास्त्रात आलं आहे का, पण त्याचा अर्थ काय होतो, विशेष प्रकारे हानी जो करतो त्याला म्हणतात विहान. असे नाव आली बघा सध्याला. भयानक नाव आहे. नाव ही योग्य प्रकारे असावी. असो, मग ते परीक्षिती नावाचं ते नाव निघालं म्हणून सहज. मग ते परीक्षितीला तक्षकाने दंश केला आणि त्या जन्मेजयाला, परीक्षिती राजाचा मुलगा जन्मेजय, त्याला राग आला. त्याने ठरवलं तक्षक हा सर्प आहे आणि त्यामुळे माझे वडील मृत्यूपंथाला गेले. जगात सापच ठेवायचे नाही, सगळे साप करून टाकायचे, ठेवायचेच नाही म्हणे. मग त्याने यज्ञ सुरू केला, सर्पसत्र, आणि आहुती दिली की सर्पात ज्याप्रमाणे आपण ऊस बांधून आणतो की नाही ऊसाच्या मोळ्या, तशा प्रकारे असे सर्पांचे समूहाच्या समूह ते यज्ञात पडायचे आपोआप. म्हणजे अगदी एखादा बिळात जरी असेल
आणि पाताळातही असेल आणि त्याच्या नावाचा उच्चार केला, जसं की लोखंडाचे कण लोखंडाकडे खेचले जातात, तसे ते बिळातून पाताळातून सगळे साप यायचे आणि यज्ञात पडायचे. मग कुणाकरता यज्ञ सुरू केला आता? तक्षकाकरता. तक्षक काही येईनाच. मग त्यांनी शोध घेतला तक्षक कुठे आहे, म्हणजे तक्षक स्वर्गात गेला आणि त्याने इंद्राच्या आसनाला असा वेढा दिला होता. इंद्राला सांगितलं माझं रक्षण कर. मग आता तक्षक काही येईना. यांनी सांगितलं एक काम करा, म्हणा इंद्राय स्वाहा आणि तक्षकाय स्वाहा. इंद्रासहित तक्षक खाली पडला पाहिजे म्हणे यज्ञात. आता ते यज्ञ करणारे तपस्वी महात्मे होते, त्यांच्या वाणीमध्ये सिद्धी होती, कारण ते अनंत वाचाळ बरळ ते असे नव्हते ते. त्यामुळे त्यांनी मंत्राचा उच्चार केल्याबरोबर ऐका काय सामर्थ्य असेल ते, वरून ते आसनासहित इंद्र यायला लागला ना खाली. मग काय करावं, इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि यज्ञ करता करता जन्मेजयाच्या पुढं आले आणि सांगितलं मला एक वरदान दे. आश्वासन घेतलं. काय वरदान? काही नाही, तक्षकाला जिवंत सोड. आता ब्राह्मण वेशामध्ये आल्यामुळे सोडावं लागलं, पण जन्मेजयाला राग लय आला. त्याने ते यज्ञ करणारे ब्राह्मणही हाकलून दिले, आपल्या राज्यातले सगळे ब्राह्मणही हाकलून दिले. व्यासांना ते कळालं. व्यासांनी मग जन्मेजयाला आपल्या पूर्वजांचा इतिहास कळावा म्हणून महाभारत सांगितलं. तर त्यांनी निंदा केली, पूर्वजांचा इतिहास ऐकला तर निंदा केली. पुन्हा व्यास आले आणि सांगितले हे बघ, तू निंदा केली पूर्वजांची, ब्राह्मणांना हाकलून दिला, हा लय मोठा दोष आहे, पण कमीत कमी पुढच्या दोषापासून तरी वाच. विशिष्ट दिशेला जाऊ नको, पण तू जाशील. तिथं गेल्यानंतर एक स्त्री भेटेल, तिच्याशी लग्न करू नको पण करशील. राज्यात आणू नको पण आणशील. आणि तिच्या मनाप्रमाणे वागू नको पण वागशील. झालं. ते सगळ्या घटना घडल्या. त्याने लग्न केलं, मनाप्रमाणे वागू लागला. पिपीलका नावाच्या पर्वतावर नरयाग सुरू केला. आता अवघड झालं म्हणे. इंद्राला हे भय झालं. इंद्राने देवाची प्रार्थना केली आणि प्रभूने मोहिनी वापरली. सगळे ब्राह्मण 18 होते ते झोपले. यज्ञ बंद पडला. आणि मग धर्मपत्नीने सांगितलं काय यज्ञ करता माणसं आणली? म्हणले कुशाल झोपा काढते, जागा करा यांना. तो म्हणला वा वा करिष्ये वचनम तव, मी तुझं वचन ऐकणार. वचन न मोडी, मी तुझ्या वचनाचं उल्लंघन करणार नाही. व्यासांनी सांगितलं त्याच्या मनाप्रमाणे वागू नको. मग ते यज्ञ कलशामध्ये पाणी होतं, ते मंत्र समन्वित पाणी त्याने घेतलं आणि मारलं त्यांच्या अंगावर. मंत्राचा प्रभाव झाल्यामुळे त्या पाण्याचे झाले अस्त्र. 18 ब्राह्मण मेले. त्याला लागला दोष, झाला कुष्ठरोग. व्यासांकडे मग गयावया करू लागला. वैशंपायन ऋषींना सांगितलं की याला महाभारत श्रवण करवा. आणि मग 18 प्रेत समोर ठेवले. 18 हात काळ्या वर्णाचं कापड ठेवलं आणि एक एक पर्व ऐकलं की एक हात कापड पांढरं व्हायचं आणि एक ब्राह्मण जिवंत व्हायचा. असं महाभारत श्रवण केल्याबरोबर 18 पर्वामध्ये 18 हात कापड ते शुभ्र झालं आणि 18 ब्राह्मण जिवंत झाले. कशामुळे? मनोवनी जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. महाभारताचं श्रवण केल्याबरोबर जन्मेजयाकडून घडलेले दोषसुद्धा महाभारताच्या श्रवणाने सहज अपहरण केले. एवढं महाभारताचं महत्त्व आहे. आणखीन काय आहे? आणि पदाने ज्ञानोबा आणखीन काही सांगणार आहे, पण ते आपण आता नाही, ते उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.